महाराष्ट्रामधला धुळे जिल्हा असा आहे की भारतीय जनता पार्टीचे 100% उपनगराध्यक्ष धुळे जिल्ह्यामध्ये झाले। 4 नगरपालिका होते, चारी नगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टीचे उपनगराध्यक्ष झाले। शिरपूर, पिंपळनेर, शिंदखेडा आणि आज दोंडाईच्याचा सुद्धा उपनगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झाला। अशीच ट्रेंड आता धुळे जिल्ह्यामध्ये धुळे महानगरपालिकेमध्ये सुद्धा कंटिन्यू होणार आणि ही महाराष्ट्राच्या उत्तरेमधला पहिला जिल्हा आहे। या इथपासून तर मुंबईपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा हा महानगरपालिकेवर लागणार आहे। धुळे जिल्हा तो झाकी आहे, मुंबई का पिक्चर कल बाकी आहे। धुळ्यासारख्या ठिकाणी विकासाच्या कामावर देवेंद्र फडणवीस साहेब यांना लोकांनी विश्वास ठेवून धुळे जिल्ह्यामध्ये 100% सगळेच्या सगळे उपनगराध्यक्ष हे भाजपचे आज झाले आणि म्हणून हीच हवा, हेच वातावरण मुंबईपासून आलेलं आहे। मुंबईच्या महानगरपालिकेवर 100% भारतीय जनता पार्टी महायुतीचं भगवा फडकणार आहे। आमच्या मनामध्ये शंका नाही, कारण अनेक खानदेशी लोकांशी आम्ही बोललो, जे तिथे राहतात, तिथे मतदान करतात, त्या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही भाजपला महायुतीला मतदान करणार आहे मुंबईमध्ये आणि म्हणून मुंबईचा निकाल हा परवा आपल्याला कळेल।